आज माझा दुसरा शुक्रवार होता आणि मी पूजा कशी मांडते हे तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. दूध, साखर, ओला कुंकू, हळद कुंकू, फुलं, अगरबत्ती, तांदूळ, कापूर, पानं, कळसाला लावायचे वेगळे घेतले आणि 2 सुपाऱ्या, 2 नाणे, तांब्या, वाटी, समई, पाणी, पाट, आसन हे सर्व. पाट ठेवला, पाटावर आसन ठेवलं, समई लावून ठेवली. पूजेच्या सुरुवातीला पहिले दिवा प्रज्वलित करायचा असतो. त्यानंतर लक्ष्मीमातेची मूर्ती ठेवली, फोटो ठेवला, तांदळाची छोटीशी रास काढली. रास म्हणजे स्वस्तिक असतं. स्वस्तिक काढून घेतलं मी इकडे. नंतर पाण्याचा जो गडवा असतो आपण भरून ठेवतो त्या तांब्याला मी 5 बोटे कुंकवाचे लावून घेतली, स्वस्तिक काढून घेतला आणि त्यात पाणी भरून ठेवले. त्याच्यामध्ये 1 सुपारी आणि नाणं, हळद कुंकू, फूल हे सर्व त्या कळसात टाकून घेतलं. जे पण आपण नाणे, सुपारी, लक्ष्मीची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती हे सगळं दूध आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यानंतर पानांना मी असं हळद कुंकू लावून घेतलेलं होतं. ते कळसामध्ये ठेवून घेतले. कळसावर वाटी ठेवली, वाटीत थोडे तांदूळ घातले. लक्ष्मी मातेचे जे ठोकळे होते चांदीचे ते ठेवले. पुस्तकाच्या मागे यंत्र असतं ते यंत्र पण ठेवलं. इथे मी हे फुलाचे पानं घेतले होते, जास्वंदाचे फळ ठेवलं आणि त्या फुलाच्या पानांवर मी ते गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची प्रतिमा ठेवली आणि मस्त हळद कुंकू लावून त्यांची पूजा करून घेतली. फोटो, मूर्ती सगळ्यांना मी हळद कुंकू लावून पूजा करून घेतली. फुलं वाहून घेतले. गणपती बाप्पासमोर सुपारी आणि नाणं ठेवलं, त्यांची पण पूजा करून घेतली. त्यांना पण लाल फुलं वाहून घेतली. अशी पूजा इथे मी मांडून घेतली होती. शुद्ध तुपाने भरलेली ही निरांजनी ठेवली. प्रसाद म्हणून साखर आणि थोडं दूध ठेवलं. इथे मी रांगोळी काढून घेतली, छोटीशीच रांगोळी काढून घेतली. त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घेतली, ज्योत लावून घेतली. लगेचच पोथी वाचून घेतली. पोथी वाचून झाल्यावर आरती करून घेतली आणि ही अशी असते पूजा. पूर्ण घरात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होऊन जातं. सुख शांती निर्माण होते, आनंद निर्माण होतो. सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात. ह्या व्रतामुळे सगळ्यांचंच कल्याण होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.